मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री सद्गुरु चरित्रमधला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या आणि ऑलवर क्लिक करा। जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर हे 7 दिवस खूप महत्त्वाचे आहे। स्वामींची शक्ती सर्वदूर प्रत्येक घरामध्ये राहते। तर मी जसं तुम्हाला स्कंद महापुराण पण टाकत आहे व्हिडिओ। काही जण स्कंद महापुराण ऐकत आहे आणि काही जण स्वामी चरित्राचे सारामृताचे अध्याय पण टाकले। मी हे पारायण एका दिवसातच संपूर्ण करून टाकले। पहिल्या दिवशी मी दुपारी 2 वाजता बसली स्वामी चरित्र सारामृताला। 2 वाजता बसली तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत थोडं उठता बसता आरती करता तरी पण माझे 16 अध्याय केले मी 7 वाजेपर्यंत। आणि मग राहिलेले माझे त्यानंतर किती उरले मग 17, 18, 19, 20, 21 5 अध्याय दुसऱ्या दिवशी केले दुपारी 2 वाजता। जॉईंट फॅमिलीला आहे तर संपूर्ण कामं केल्यानंतरच होतं। आणि आता जास्त बैठक पण होऊन जाते तर कंबरमध्ये बी नसा 2-3 चोकअप आलेले आहे तर बेल्ट वगैरे लावला आहे तर जास्त बसायला पण सांगितलं नाही। आणि दूरचा पण चष्मा लागला कारण एवढे पुराण वाचण्याने एकटक नजर पुराणांवरच राहू द्यावी लागते 1-1.5 तासपर्यंत। पण मी म्हणते सर्व काही मी भगवंताच्या सान्निध्यात सोडून दिलं आहे। ते सर्व सांभाळ करतील, सर्व दुःख पीडा जे पण आहे माझी ती पण दूर करतील। पण तुम्ही लोक एवढ्या चांगल्या कमेंट्स करतात त्यासाठी मी घरातले लोक रागवतात पण तरी पण मी तुमच्यासाठी करतच व्हिडिओ टाकत राहते की तेवढं पुण्य तुम्हाला पण लाभेल आणि मला पण लाभेल। तर पारायण जसंच दुपारी 2 वाजता संपलं माझं 4 वाजता संपलं। 2ला बसली तर 4-5 अध्याय ऐकत 4 वाजले मला। तर 1.5 दिवसात पारायण झालं माझं। आरती केली, कळशावर झेंडूचं फूल ठेवलेलं होतं मी। स्वामींच्या फोटोवर पण झेंडूचं फूल हिना अत्तर वगैरे धूपदीप केलं। आरती करता करता झेंडूचं फूल कळशावरचं शिवलिंगावर डायरेक्ट खूप अंतर होता, 1-1.5 बिल्लासचं अंतर होता शिवलिंग आणि कळसवर। सीधा तिरचं फूल कधी आतापर्यंत मला आठलं नाही, सरळच पडतं समोर पण ते असं साईडला तिरचं पडलं तर शिवलिंगावर आलं। तर म्हटलं भगवंतांनी स्वामींनी माझे जे पारायण केलं तर ते माझे पारायणाचे त्यांनी कबूल केली ही माझी पूजा। जर तुमच्याबरोबर बी असं होत असेल पूजा करता करता जर फूल पडलं तर भगवंत आपल्यासोबत आहे, आपली पूजा जी केलेली आहे ती आपली संपूर्ण सफळ झाली म्हणजे। कारण की कंबरमध्ये बी खूप पेन होत होतं पण तरी पण स्वामींसाठी की नाही सेवा करायला हवी स्वामींसाठी। आपल्या मुलांचं खूप चांगलं होतं, खरोखर खूप चांगलं होतं। आपल्या मुलांसाठी तरी करा म्हणून माझं एकच उद्देश राहतं हे पुराण कथा ऐकण्यामागे, या सांगण्यामागे की माझे मुलं खूप मोठे प्रगती करो हेच माझं उद्देश आहे। अखंड सौभाग्याची प्राप्ती हो, दुसरं काही नाही, सुखी शांती राहो घरात हेच मागणं आहे। तर असे काही उपाय तपाय या पुराण श्रवण केले तर स्वामींचा नक्की आपल्या घरात आशीर्वाद राहतो। तर तसं तुमच्याबरोबर जर घडलं तर समजा स्वामी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नको मी तुमच्या पाठीशी आहे। अशक्य ते शक्य होतं, सोन्यासारखं आयुष्य होतं। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अध्याय 14वा आणि 18वा याच्यासाठी वाचणार आहोत आणि जे महत्त्वाचे अध्याय आहेत ते पण तुमच्यापर्यंत येतील। जशी प्रदोष व्रताची कथा गुरुचरित्रातली 3रा अध्याय गुरुचरित्रातला महत्त्वाचा आहे, शिवरात्रीची महिमाचा अध्याय महत्त्वाचा आहे, रुद्राक्ष भस्म महिमेचे अध्याय महत्त्वाचे आहेत। 14 आणि 18वा अध्याय जर आपण ऐकला तर संपूर्ण पारायण केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। त्याशिवाय स्वामी चरित्र सारामृतमध्ये 21वा अध्यायामध्ये संपूर्ण 21 म्हणजे त्या पूर्ण पुस्तकाचा सार 21व्या अध्यायात आला आहे। ज्यांना वेळ मिळतच नाही काही कामानिमित्त नोकरी जॉब तर 21वा अध्याय स्वामी चरित्र सारामृतमधला ऐकावा आणि याचा 14वा आणि 18वा ऐकावा। तर आता आपण या 14 आणि 18 अध्यायाला सुरुवात करूया। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका।
श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषयका एक चित्त परियसा. जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा. ज्ञान होई आम्हासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेशी. पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे आम्हा प्रती ऐकुनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री सद्गुरुचरित्र कामधेनू सांगता झाला विस्तारी. ऐका शिष्य शिकामणी भिक्षा केली ज्याच्या भुनी तयावेरी संतोषिनी प्रसन्न झाले परियसा. श्री सद्गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण झाले तो द्विज गुरु पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियसा. तया सायम देव दिजासी श्री सद्गुरु बोलती संतोषी भक्त हारे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्री सद्गुरूचे वचन सायम देव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी न्योसिता झाला पुन्हा पुन्हा. जया जया जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदा गोचार तुझा महिमा विश्वव्यापक तुझी होसा. ब्रह्मा विष्णू वेमकेशी धरला वेशी तू मानशी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णवासी. शक्ती कैची आम्हासी मागेने एक आता तुम्हासी ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती माझा वंश पारंपारी. भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्र उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनती करुण पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करती द्वारवनी महाशूर कूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी घात करीतो जीवेसी यात कारणे आम्हासी बोलवीत असे मजा आते. आता जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटली झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषिनी श्री सद्गुरुमूर्ती अभय कर आपुल्या हाती अप्रिमी विप्रमस्तिके ठेवती चिंता न करी. म्हणून या भय सोडून तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषीने प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापासे. जवदरी तू परतुनी येसी असो आम्ही भरविसी तुवा आली या संतोषी. जाऊ आम्ही येथून निज भक्त आमुचा तू होसी पारंपार वंशोवंशी अखिल दृष्टी तू पावशी. वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुख नादती पुत्र पौत्र अखंड लक्ष्मी तया घरी. निरोगी होती शतायुष्य ऐसावर लाधून निगे सायम देव ब्राह्मण. जेथे होता तो येवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणाते पाहता कैसे ज्वालारूप होता झाले. विन्मुख होऊन गृहाते गेला येवन क्रोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री सद्गुरुशी ध्यातसी कोप आलिया ओळंबयाशी. केवी स्पर्श अग्निश्री सद्गुरु कृपा होय ज्याशी काय करील क्रूर दृष्टी. गरुडची या पिल्यासी सर्पतो कवने परी ग्रासित तैसे तया ब्राह्मणाशी असे कृपा श्री सद्गुरुची. का एखादे स्न्यासी ऐरावत केवी ग्राशी श्री सद्गुरु कृपा होय ज्याशी. कली काळाचे भय नाही ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण त्याचे कैचे भय दारुण. काळ मृत्यून बांधे जाण अपमृत्यू काय करी. ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यौवन असे तो काय. श्री सद्गुरु कृपा ज्याशी होई यमाचे मुख्य भय नाही. ऐसी परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशोभित केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी. जागृत होऊन परियसी प्राणांतक होतसी. कष्ट तसे तये वेळी स्मरण असे तये नसे काही. म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करतो अवेवी पायी. विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी. म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचरली कमनी जावे त्वरित परतून. वस्त्रभूषणे देऊन निरोप देतो तये वेळी. संतोषेने दुजवर आला ग्रामा वेग वक्र गंगातीरी असे वासर. श्री सद्गुरूचे चरण दर्शना देखून या श्री सद्गुरुशी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवेसी सांगे वृत्तांत अत्यंत. संतोषीने श्री सद्गुरुमूर्ती तया द्विजा अश्वसिती दक्षिण देशात जाऊ म्हणती. स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री सद्गुरूचे वचन विनवीत असे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येई संग मांगे. तुमचे चरण विने देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उधार वया सागराशी. गंगा आणली भूमेश
आम्येशी तैसी स्वामी आम्येसी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नेती सवे येऊ निश्चिते म्हणून चरणी लागला येणे परी श्री सद्गुरु श्री विनवी विप्रे भावीशी संतोषिनी विनियसी श्री सद्गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदक्षी आम्ही तुमचे गाव समीपित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रांत मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टी गेली दुखे म्हणून हस्त ठेवती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषिनी श्री सद्गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवत श्री सद्गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विन्व सिद्धाशी काय कारण गुप्त व्हायाशी होत शिष्य बहुवसी त्याशी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारून सांगे नाम करणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणे एकाग्र एका श्रोते हो नामदा श्रोते हो सकळीक श्री इत श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरू निसूय सरस्वते पाख्यान सिद्ध नामधारक संवादे क्रूर एवन शासनम सायं देव वरप्रधानम नाम चतुर्दशोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रेय पण नमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय 14वा समाप्त झालाय. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्याय नमः. जय जया सिद्ध मुनी तू तारक भवानी सुधारस आमच्या श्रवणी पूर्ण केला दातारा श्री सद्गुरु चरित्र कामधेनु ऐकतान भवानी सुधारस आमचे धाये माझे मन काशीत होते अंतकरण कथा अमृत ऐकावा ध्यान लागले श्री सद्गुरु चरणी तृप्ती नव्हे अंतकरणी कथा अमृत संजीवनी आनिक निरोपावे दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तासी माथा लावून चरणासे कृपा भाकी तये वेळी शिष्य वचन ऐकूनी संतोषाला सिद्ध मुनी सांगत असे विस्तारून एका श्रोते एका चित्ते एका शिष्य शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री सद्गुरु चरणी तल्लीन झाली पर्यसा तुझ करिता आम्हासी चेतन झाले पर्यश्री श्री सद्गुरु चरित्राद्य तेसी स्मरण झाले अवधारी बिलवाडी स्थान महिमा निरोपला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नाही का एक चित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री सद्गुरु होते गोप्याने प्रकट झाले म्हणून पुढे निघाले पर्यसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिणा वाराणसी म्हणत सद्गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तंट कांत श्री सद्गुरु तीर्थ पावन करीत पंचगा संगम ख्यात तेथे राईल द्वाद शाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्ती काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले पर्येसा कुरवरपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्ण अत्योत्तम पर्येसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थ असती अगण्य म्हणून राहिले श्री सद्गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराण तर 5 नामे अहोती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णची या संगा प्रयागाहून असे सांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेशरू तया संगमा षटकुडी जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी पंचनदी संगम थोरी तत्य समान पर्येसा अमरेश्वर सनिधानी आहे ती 64 योगिनी शक्ततीर्थ निर्गुण प्रख्यात असे पर्येसा अमरेश्वर लिंग बर्वे त्याशी वंदुनी स्वभाव पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुणू होय तयाहून एक स्नान पर्येसा सहज नदी संगमात प्रयाग संगम असे ख्यात अमरेश्वर परब्रह्मा वस्तू तया स्थानी वास असे या कारणे तेथे स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुण व्हाये गंगा दक्षिण वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्ण तंटकात उत्तर दिशी असे देखावाये कृष्ण पश्चिम मुखा शुक्ल पक्ष नाम ऐका ब्रह्म हत्या पाप दूर औदुंबर सन्मुखीसी
तिन्ही तीर्थे पर्येसा एकानंतर एक धनुषी तीर्थे अस्ति मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थे तिसरे सिद्ध वरद तीर्थे अमरेश्वर सनिधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ पर्येता तीर्थ असते अपरंपार सागता असे विस्तार या कारणे श्री पाद सद्गुरू राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्तनदी संगम सगुण काय सांगू महिमा त्यांची ब्रह्म हत्या दि महापातके जवळूनी जाती स्नान एके एके सिद्ध स्थान नेके सकळाभिष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा अनिक द्यावा नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्यस्थान फळ काय वर्णे साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गौम्य होऊ आगेचरू राहिले श्री सद्गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थे होते असे तीर्थ ख्यात राहिले तेथे श्री सद्गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावा प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री सद्गुरु पर्येसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यास त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशीन असे तो ब्राह्मण शुक्ला भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे भेल उनंत शेंगा नित्य नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणाशी वरुण मिळे पर्यशी तया शेगांत रांधून हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्र याच कान्ये उदर भरी पंच महायज्ञ पुनसरी अतिथी पूजी भक्तीने वर्ततासी सद्गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री सद्गुरुशी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवशी केली होती पत्र शाखा भिक्षा करुण ब्राह्मणासी आशस्तीसी सद्गुरु संतेशी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तयवेळी तया विप्राच्या गृहात जो का होता वेल उन्वत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री सद्गुरु मूर्ती छेदती तत्काळ टाकून देती परिवळे गेले आपण संगमाशी विप्रवंता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकाळी म्हणता पहा हो दैव बळी कैसे अतृष्ट हापुले आपण आम्ही तया यतश्वरासी काय उपद्रव केला त्याशी आमचा ग्रास छेदून टाकून दिला भूमेवरी ऐसी परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रालब्ध प्रमाण म्हणून स्त्रियेशी तयेवेळी जे जे होणार तया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आदिन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिल लया कारण पिपिल कादी स्थूळ जीवन स्मस्ता आहार पुरवितेसा आयुरत्न प्रचांती ऐसे बोले विद्वशेती पंचानन आहार असते केवी हरी प्रत्येक 84 लक्ष जीवाशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंक रायासी एक दृष्टी करीने पोषितो हे सर्व सृष्टी आपले अर्जीव बर्वे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निषेपण सुकुत अथवा दुष्करत जाण आपले आपणचे भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले दैव असतावुने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरले तेची भक्ष कवनापरी बोल सांगे बोल ठेविसी अतिश्वराशी आपले अर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडून तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोची तारे लामुते येणे परी स्त्रियांसी संभांशी विप्र पर्यसी काढून वेल शाखेसी टाकीता झाला गंगात तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपल्या द्वारी काढ म्हणून दीजवरी खानिता झाला तयावेळी काढिता वेल मुळाशी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवेशी घेऊन गेला घरात म्हणती नवल वर्तिले नवे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यदार म्हणती चला दर्शनाची जाऊनी संगमा श्री सद्गुरुशी पूजा करती बहुवशी वृत्तांत सांगती तयाशी तयेवेळी पर्येसा श्री सद्गुरु म्हणती तयाशी तुम्ही न सांगणे कवनाशी प्रकट करिता अम्माशी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसी परी त्वा तया द्विज सांगेसी से सद्गुरु पर्यसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पौत्र नांदाल ऐसा वर लाभेल गेली वनिता तो ब्राह्मण श्री सद्गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे जैशी होय श्री सद्गुरु कृपा त्याशी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी तैवे उना असेल जो नरू त्याने आश्रवा
श्री सद्गुरु तोची उतरी पैल पारू पूज्य होय सकळांसी जो कोण भजेल श्री सद्गुरु त्याशे लादेल य परू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टलक्ष्मी अष्टशर्य नांदती अष्टलक्ष्मी नांदती सिद्ध मने नामधारकासे श्री सद्गुरु महिमा असे असे भजावे तुम्ही मनोमनासी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री सद्गुरु चरित्र सविस्तार पुढील कथा अमृत समान श्रोत्या एक चित्त इत श्री गुरु सद्गुरु चरित्र अमृत कथा परमकथा कल्पतरु नु सिंह सरस्वते उपख्यान सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमान द्विज दैन्य हरण नाम अष्टोष्टोध्याय अष्टोदशोध्याय श्री सद्गुरु श्रीपाद वल्लभ नु सिंह सरस्वती दत्तात्रय पर्ण श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मित्रांनो, येथे 14वा आणि 18वा अध्याय समाप्त झालेला आहे। तर दररोज सद्गुरु चरित्राचे पारायण करण्याचे जमले नाही तर हे 2 अध्याय नक्की श्रवण करा आणि हे 2 अध्याय 7 दिवसात बी एक वेळा बी श्रवण केले तरी अखंड लक्ष्मी आपल्या घरी नांदेल, पुत्र पौत्र ऐश्वर्य कामधेनू आपल्या घरी राहील असे स्वतः स्वामींनी सांगितले आहे। तर नक्की हे 2 अध्याय ऐका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। जेवढे शेअर करणार तेवढे पुण्य आपल्यालाच लाभेल, तेवढे पारायणाचे फळ आपल्यालाच मिळेल। तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या आपल्या गावाचे